पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 50 लाख देण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतलाय। सोबतच या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबातील सदस्यांच्या शिक्षणाची आणि रोजगाराची हमी देखील राज्य सरकारने घेतली आहे। या हल्ल्यामध्ये पुण्यातील संतोष जगदाळे यांचा मृत्यू झाला होता। त्यांच्या मुलीला राज्य सरकार शासकीय नोकरी देणार आहे। यावर पुण्यातील जगदाळे कुटुंबियांनी सरकारचे आभार मानत भावूक प्रतिक्रिया दिली आहे। संतोष जगदाळे यांचे खरं तर दहशतवादी हल्ल्यातल्या मृत्यूनंतर आज सरकारने तुमच्या कुटुंबियांना आर्थिक मदत जी आहे ती जाहीर केलेली आहे। विशेष म्हणजे तुमच्या मुलीला सरकारी नोकरी देऊ असं सुद्धा आश्वासन दिलेलं आहे। त्या शासन निर्णयाकडे कसं पाहतात? म्हणजे खरं तर संतोष जगदाळे यांच्या जाण्यानं कुटुंबाचं न भरून येणारं नुकसान झालेलं आहे। त्या गोष्टीने सगळ्यांना दुःख झालं। मात्र आज सरकारने जी मदत केलेली आहे त्या मदतीकडे कसं पाहतात? सरकारचे मी आभार मानेन की त्यांनी आमची दखल घेतली ह्या सगळ्या प्रकारांनी आणि त्यांनी माझ्यासाठी आणि माझ्या मुलीसाठी शासकीय मदत जाहीर केली। मी खरंच त्यांचे आभार आहे, कारण मला खरंच गरज आहे त्या गोष्टी। काय वाटतं, ही सगळी दुर्दैवी घटना घडल्यानंतर आज राज्य सरकारने तुमच्या कुटुंबियांच्या बाबतीत म्हणजे जे मृत पावलेले आहेत त्यांच्या कुटुंबियांबाबतीत हा निर्णय घेतलेला आहे? मी माननीय मुख्यमंत्रीची आणि बाकी इतर सर्व शासकीय लोकांचे मनापासून आभार मानते, माझ्या पूर्ण कुटुंबियांकडून आणि माझ्या स्वतःकडून सुद्धा, की त्यांच्यामुळे मला आज ही संधी ते देत आहेत आणि त्यांच्यामुळे आम्हाला खरंच खूप मदत होती। धन्यवाद। ताई, खरं तर मुख्यमंत्री भेटून गेले, त्यानंतर जे पी नड्डा आले, अनेक मंत्री आले, अनेक नेते आले। तुम्हाला काय काय आश्वासन देण्यात आलं होतं त्या भेटीमध्ये? काय तुम्हाला दिलासा देण्यात आला सरकारकडून? त्यांनी सर्वांनीच आम्हाला सांगितलं की ते सर्व आमच्या सोबत आहेत, आमच्या परिवारासोबत आहेत आणि प्रत्येकजण मदत करेल आणि प्रत्येक जणांकडनं हेच मिळालं होतं की तुमच्या शासकीय नोकरीसाठी आम्ही प्रयत्न करू। आणि आज त्याच्यामुळेच ही जी त्यांच्याकडनं आलेली आहे की ते आम्हाला आर्थिक मदत करणार आहेत आणि मला शासकीय नोकरी देणार आहेत, त्यासाठीच मी त्यांचे धन्यवाद करतो। ताई, खरंच तुझं काही स्वप्न होतं का, म्हणजे सरकारी नोकरीचं, किंवा बाबांना काही बोलून दाखवलेलं होतं का? आज कदाचित सरकारी नोकरी मिळते मात्र ते बघायला बाबा नाही, त्याचं दुःख आहे। नाही, माझं असं कधी काही स्वप्न नव्हतं, पण त्यांचं स्वप्न नेहमी असंच होतं की मी खूप मोठ्या पोस्टवर काम करावं, नेहमी मी लोकांच्या मदतीस यावं आणि त्यांचं असं नेहमी होतं की मी एक मुलगा म्हणून सर्व गोष्टी कराव्यात, की असं नाही की तू माझी मुलगी आहेस म्हणून किंवा मुलगा मुलगी भेद त्यांनी कधी केला नाही माझ्यासोबत। त्यांनी मला नेहमी एका मुलासारखंच की तूच माझी मुलगी आणि तूच माझा मुलगा आहेस। त्यांची नेहमी अशी इच्छा होती की सरकारशी रिलेटेड कुठल्या तरी गोष्टीत माझी मदत व्हावी। तर मला असं वाटतं कदाचित त्यांची इच्छा होती आणि ती आज पूर्ण होती। डी.वाय. पाटील या संस्थेमध्ये कदाचित ताई तुला नोकरी मिळेल, शिक्षण क्षेत्राशी हे संबंधित आहे, तर भविष्यात तू या क्षेत्रामध्ये कसं काम करशील की जेणेकरून बाबांच्या जाण्यानंतर एक तुझी आठवण जी आहे या क्षेत्रामध्ये राहील? मी याबद्दल आणखी काही विचार नाही केलेला अजून। आमच्या घरात पूर्ण माझ्या वडिलांचे विधी झालेले नाही आहेत आणि आम्हाला त्यासाठी टाइम हवा आहे, कारण खूप जास्त सारखं मीडिया आणि लोकांशी बोलून बोलून आम्हाला एक म्हणजे घरातल्या घरात लोकांशी बोलायला वेळ मिळत नाही आणि विचारही केलेला नाहीये। तर त्या बाबतीत मी अजून तरी काही निर्णय दिलेला नाही। ताई, अजून काही मदतीची अपेक्षा आहे तुला सरकारकडून? मला एक तुम्हाला सांगायचंय की त्यांनी तिला असं पोस्ट द्यावं की जेणेकरून तिला लोकांची मदत सुद्धा करता येईल। जसं की तिनं त्या पहलगाम मधून आम्हाला दोघी स्त्रियांना कसा कसा थरार करून घरी तिच्या बाबा आणि काकांसकट घेऊन आली आहे, त्यांना घेऊन इथे ती आम्हाला पोहोचली आहे। तर अशीच भविष्यात पण तिला अशी पोच द्यावी की तिला लोकांची मदत करता येईल। ताई, आणखी एक शेवटचा प्रश्न आहे की अशा घटना परत होऊ नये म्हणून तुम्ही सरकारला काय आवाहन करताय? खरं तर कुठल्याही घरामधली एखादी व्यक्ती जाणं म्हणजे त्या कुटुंबाचं नुकसान असतं, ते मदतीनंतर सुद्धा भरून येत नाही। म्हणजे किती मदत केली तरी घरातला व्यक्ती परत येणार नाही याची कल्पना असते। अशा घटना परत होणार नाही किंवा दहशतवाद्यांना जरब बसावे म्हणून तुम्ही सरकारला काय आवाहन? ते तर सरकारला आपल्या कळलेलं आहे आणि ते त्यांच्या परीने त्यांच्या लेवलला ते काम करणारच आहे। आता आम्ही त्यांना काही सांगू आम्हाला जे सांगायचे आम्ही त्यांना सांगून झाले आणि आता त्यांनी ते सुरू केलेलं आहे आणि ते करतील याची मला पूर्ण खात्री आहे। मी उलट त्यांचे आभार मानते की त्यांनी माझ्या मुलीसाठी आणि आमच्यासाठी मदत केली। धन्यवाद। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या
केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.